कायदा महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात 1,00,000 सोसायटींसाठी एक कायदा केला आणि त्यामध्ये ज्यावेळी संचालक मंडळाची मुदत संपेल त्यावेळी ती कंटिन्यू राहायचं, परंतु आता त्याच्यावर प्रशासक अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे आता कालच्या हायकोर्टच्या निर्णयामुळे या 1200 संस्थांचा निर्णय लागणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण की या 1200 संस्थांवर अन्याय होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी. तक्रार कुणी केली 1200 बद्दल, परत 1200च्या बद्दल कळवळा कुणाला आला, हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांनी बघितलेलं आणि त्यामुळे उद्या 5 मे नंतर आता शेवटी शासनाच्या हातात आहे. शासन काय निर्णय घेते बघू आणि एकदा 5 मे ची तारीख संपली की मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावर माझी प्रतिक्रिया देईन. नाही, मला वाटतं त्यांच्याकडे काही माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर ते त्या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडतात. कोणीतरी त्यांच्यावर बसून नेमकं त्यांच्याकडे काय माहिती आहे, काय अडचणी आहेत त्या त्यांच्याशी बोललं पाहिजे. कोणीच बोललं नाही तर ते शेवटी त्यांच्याकडे या आलेल्या माहितीच्या आधारावर ते वक्तव्य करणार नाही. त्यांनी मागणी केली का ते बोललेत, कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे आहे उभं, म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगरेंच्या उलट काय आहे की ज्याच्या तुम्ही ईडीची मागणी करताय. भेटले तर एकदा विचार. मला वाटतं मी ज्यावेळी गोकुळची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शेतकऱ्याला 2 रुपये दर दूध वाढ देतो म्हणून सांगितलं. आम्ही ते तब्बल 12-14 रुपयावर दरवर त्या ठिकाणी दिले. कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी वाचवायचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे आता पुढे देखील या गोकुळमध्ये शेतकरी विमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील त्यानंतर, कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्याने जाहीर केलं. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्क आहे. आजपर्यंत आम्ही राजकीय जोडे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ मधून बाहेर ठेवलेले आहेत, परंतु आता पुढच्या बाजूने ते येणार असतील तर आम्ही त्याला काही थांबवू शकत नाही. कारण की आता महायुतीची सत्ता देशात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये अशी सगळीकडे आहे. त्यामुळे